या घटकात हाय स्कोअर मिळवणारे शिस्त, कर्तव्यदक्षता हे सगळं इतर कामातच नाही, तर ते स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घेत असतातच. त्यामुळे त्यांनी सांगितलं म्हणजे आणि त्यांची कामं सगळी प्लॅनिंगमुळे, टू डूच्या चेकलिस्टप्रमाणे होत असल्यामुळे यांना कधी घाई-गडबड होत नाही. उशीर झाला किंवा विसरले म्हणून ते रेस्टलेस होत नाहीत आणि म्हणून मग हार्ट रेट वाढला, बीपी वाढला असं देखील होण्याची शक्यता कमी असते. मग साहजिकच या लोकांमध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्ट्रोक किंवा जॉइंट्स प्रॉब्लेम यांचं पण प्रमाण कमी असतं असं रिसर्च सांगतं. पण हेही तितकंच खरं आहे, की कॉन्शियन्शियसचा अतिरेक असणारे लोक वर्कोहोलिक आणि परफेक्शनिस्ट देखील असू शकतात. त्याचाही त्रास त्यांना होतो. कारण स्वतःकडून हे लोकं बऱ्यापैकी डिमांड्स ठेवतात आणि मग जर त्यांचं काही चुकलं, की त्यांना गिल्ट येतो. म्हणजे जसं यांच्यासोबत इतरांना त्रास होऊ शकतो, तसा यांना स्वतःचं काही चुकलं तर त्रास होतोच, पण यांना इतरांचा देखील त्रास होतो. कारण लोक ऐनवेळी प्लॅन बदलतात, वेळा पाळत नाहीत, वस्तू हरवतात. अशा वेळी यांची खूप चिडचिड होते. तेव्हा जाणीवपूर्वक यांनी स्वतःला सांगायला हवं, की आपल्यासारखे सगळे नाहीत आणि आपल्याला हवं तसं सगळे वागू पण शकणार नाहीत. ते प्लॅन बदलतील, शिस्तीचं महत्त्व त्यांना असेलच असं नाही. तेव्हा त्या लोकांकडनं जरी अशी वागण्याची अपेक्षा या लोकांनी धरली, तरी त्याचा आग्रह धरणं अगदीच म्हणजे तसे चुकीचंच ठरेल किंवा योग्य ठरणार नाही. आणि खरं सांगायचं तर सरप्राइजेस पण कधीतरी चांगले असू शकतातच ना.